नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जे महावितरणचे पेड पेंडिंग लोक आहेत, म्हणजे ज्यांनी डिमांड भरलेला आहे आणि त्यांना आता त्याबदली सोलार देण्यात येणार आहे, त्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. वेबसाईटच्या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. तुम्हाला इथं विचारलं जाईल, तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का? त्याच्यानंतर तुमचा इथं ग्राहक क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. ग्राहक क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही याच्यासाठी असा तुम्हाला मेसेज येईल, शोधावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप मेसेज दाखवेल. भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुरक्षित गावांच्या यादीतील गावामध्येच महाकृषी अभियान कुसुम योजनेअंतर्गत पंप मंजूर करण्यात येणार आहेत. आपण निवडलेले गाव हे सुरक्षित गावाच्या यादीत नसल्याने आपण सौर पंप घेण्यास पात्र होत नाहीत. मात्र आपण डिझेल पंप वापरत असल्यास व त्याबाबत सौर पंप हवा असल्यास कृपया तसा पर्याय निवडावा. म्हणजे तुमचं सेफ लिस्टमध्ये नाव नसलं तरीही आता तुम्ही अर्ज दाखल करू शकता. तुमचा ग्राहक क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर जर तुम्ही पात्र नाहीत असं जर दाखवलं तर तुमची जर पूर्वीची माहिती आली, तुमचं जे उपविभागाचं नाव आहे, बिलिंग युनिट आहे, तुमचा डिमांड किती भरलेला आहे, ही सर्व जर माहिती आली तर तुम्ही हा अर्ज भरू शकता. याला पॉपअपला तुम्हाला ओके करायचं आहे. इथं तुमची पूर्ण माहिती दाखवेल. आता आपण डिझेल पंप वापरत आहेत याबद्दल होय म्हणा इथं. त्याच्यानंतर सध्याचा प्रकार AC सिलेक्ट करा. सरफेस जमिनीवरील करा. किती HP आहे? 5 HP. त्याच्यानंतर ऊर्जा कार्यक्षम आहे का नाही, नाही करा. त्याच्यानंतर उपविभागाचं नाव, बिलिंग युनिट, मंडळ कार्यालयाचं नाव, हे सर्व माहिती तुमची ऑटोमॅटिक येणार आहे. तुम्ही भरणा केलेली रक्कम किती असणार आहे हेही इथं तुम्हाला दाखवेल. ही सर्व माहिती बघून घ्या. तुम्ही किती HPचा सध्या पंप वापरत आहात ते सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला इथं तुमचं लाभार्थ्याचं नाव, पत्ता, भरणा केलेली रक्कम, पावती दिनांक हे सर्व दाखवणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP सक्सेसफुली पाठवला जाईल. तो OTP आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, टाकून घ्यायचा आहे. इथं OTP दाखल करा. OTP टाकून इथं दाखल करावर क्लिक करायचं आहे. आलेला जो काही OTP आहे तो OTP इथं प्रविष्ट करा आणि दाखल करावर क्लिक करा. OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड दाखवेल, याला ओके करा. त्याच्यानंतर आता परत तुम्हाला खाली इथं काही माहिती दाखवेल, राज्य, जिल्हा, तालुका, गाव. आता इथं तुम्हाला त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. आधार कार्ड क्रमांक इथं प्रविष्ट करून घ्या. त्याच्यानंतर मेल फिमेल निवडा. ईमेल ID टाकायचा असेल टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल आणि अर्ज दाखल करावर क्लिक करायचं आहे. दाखवणार आहे लाभार्थी यशस्वीरित्या जोडला गेला आहे. जर तुम्ही अर्ज करत असताना तुमचा PM कुसुममध्ये पेंडिंगमध्ये जर अर्ज असेल तर तुम्हाला तिथं अशा प्रकारे दाखवणार आहे. जर तुम्ही PM कुसुमसाठी अर्ज केलेला असेल त्याच आधार नंबरवर तर तुम्हाला असं दाखवेल, तुम्ही दिलेला आधार क्रमांक महाऊर्जा मेळाद्वारे कुसुम योजनेशी आधीच जोडला गेला आहे. तुम्हाला या अर्जाबाबत पुढे जायचे असल्यास तुम्ही महाऊर्जा मेळासह विद्यमान अर्ज कायमचा मागे घेतला जाईल. तुम्हाला महाऊर्जा मेळा कुसुम मार्फत लाभ दिला जाणार नाही आणि तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. तुम्ही याला सहमत आहात का? कृपया पुष्टी करा. इथं तुम्ही होय पुढे चलावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो PM कुसुमसाठी अर्ज केलेला असेल तो तुमचा अर्ज डिलीट होईल आणि तुमचा हा जो चालू अर्ज आहे तोच फक्त गृहीत धरला जाईल. आणि होय पुढे चलावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आहे तो लाभार्थी यशस्वीपणे जोडला गेला आहे असा तुम्हाला SMS दाखवणार आहे. आणि तुम्ही पहिला अर्ज डिलीट करण्यासाठी परमिशन दिल्यावर तुम्हाला इथं मेसेज दाखवणार आहे, लाभार्थी यशस्वीरित्या जोडला गेला आहे. म्हणजे तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP आलेला आहे. तो OTP इथं टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरच एक MS ID आणि पासवर्ड येणार आहे. तो MS ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे. बेनिफिशरी लॉग इनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही तुमचा MS ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तिथून पुढची प्रोसिजर अर्ज कसा भरायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी लॉग इनमध्ये तुम्हाला तुमचा MS ID आणि पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला इथं तुमचं नाव दाखवेल, तुमचा ID दाखवेल आणि फॉर्म अपूर्ण आहे असं दाखवेल. आपण फॉर्म भरा पुढे जावर क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म भरा पुढे जावर क्लिक केल्यानंतर आता आपली पूर्वीची माहिती इथं तुम्हाला 1 नंबर आणि 2 नंबर स्टेपमध्ये दाखवणार आहे. आता इथं आपल्याला 2 नंबर स्टेपमध्ये तुमचा सर्वे नंबर, गट नंबर टाकायचा आहे. जो काही जमिनीचा तुमचा सर्वे नंबर असेल तो इथं टाकून घ्या.
तुम्हाला सर्व नंबर टाकल्यानंतर जमीन स्वतःची आहे का सामायिक आहे ते निवडा. त्याच्यानंतर उपविभाग त्याच्यातला निवडा. त्याच्यानंतर इथं भूधारकाचे नाव येणार आहे, म्हणजे त्या शेतकऱ्याचं नाव तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर एकूण क्षेत्र ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचं नाव तुम्हाला इथं समोर इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. अर्जदाराचं नाव, अर्जदाराच्या वडिलाचं नाव आणि अर्जदाराचं आडनाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये इथून टाईप करून घ्यायचं आहे. हे मराठीत टाईप करू नका. त्याच्यानंतर लिंग ऑटोमॅटिक येणार आहे, मोबाईल ऑटोमॅटिक येणार आहे, जात वर्गवारी ऑटोमॅटिक येणार आहे. ते आता अर्जदाराचा निवासी पत्ता म्हणजे तुम्ही कुठं राहत आहात तिथला तुम्हाला पत्ता द्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही घर क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक ऑटोमॅटिक येणार आहे. नंबरला जलस्रोत आणि सिंचन माहिती इथं तुमचा बोर आहे का विहीर आहे ते सिलेक्ट करा. मी इथं बोरवेल सिलेक्ट करतो. त्याची खोली फुटामध्ये टाकायची आहे. माझ्या बोरची खोली जी आहे ती मी इथं फुटामध्ये टाकत आहे. मॅक्झिमम तुम्ही 197 फुटच बोरची खोली इथं टाकू शकता. त्याच्यानंतर जलस्रोताची रुंदी टाकायची गरज नाही. सिंचन प्रकार पारंपरिक, ठिबक किंवा तुषार हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडा. तुमचं जे काही सिंचन प्रकार असेल तो निवडा. पिकाची माहितीमध्ये इथं खरीप आणि रब्बीसाठी कुठली पिके घेतली होती ती तुम्ही निवडायची आहेत. नाही निवडली तरी इथून चालतील. 6 नंबरला आता आपल्याला कुठल्या पंपाची आवश्यकता आहे ते इथून निवडायचं आहे. वॉटरफील्ड पंप क्षमता तुमच्या क्षेत्रानुसार येणार आहे. इथं मला 3 HP आलेली आहे. त्याच्यानंतर त्याची पंपाची किंमत दाखवणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थी हिस्सा आता किती येणार आहे 20,185. त्यामधील भरलेली पावती वजा होणार आहे 11,110 आणि मला 9,075 रुपये एवढी रक्कम भरावी लागेल. त्याची GST 2,786 म्हणजे लाभार्थी हिस्सा आता 11,861 रुपये एकूण भरावा लागेल. तुमची जी काही पावती रक्कम आहे ती वजा जाता इथं रक्कम दाखवणार आहे. 7 नंबरमध्ये आता तुम्हाला इथं खाते क्रमांक द्यायचा आहे. तुमचा खातेधारकाचं नाव लिहायचं आहे. बँकेचे खाते प्रकार सेव्हिंग आहे का करंट ते निवडायचं आहे. IFSC कोड टाकायचा आहे. बँकेचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. MICR कोड ऑटोमॅटिक येणार आहे. शाखेचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. शाखेचा शहर आणि नाव ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर 8 नंबरला आता इथं तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. 7/12 उतारा, त्याच्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि शेती जर सामायिक असेल तर त्याचं नाव तुम्हाला 200च्या स्टॅम्पवर द्यायचं आहे. 7/12वर तुम्ही करत आहात त्यावर तुमच्या विहीर किंवा बोरची नोंद असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला 2 MBच्या आतमध्ये त्याची फाईल साईज असली पाहिजे आणि ते तुम्ही JPG, PNG, PDF या स्वरूपात अपलोड करू शकता. याची साईज 2 MBच्या आतमध्ये असली पाहिजे. हे सर्व माहिती तुम्हाला भरून कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथं हमीपत्र दाखवेल. ते हमीपत्र तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट होणार आहे आणि तुमच्या अर्जाची स्थिती ही तुमचा अर्ज दाखल केला हे तुम्हाला दाखवणार आहे आणि इथं विनंती मंजूर असं तुम्हाला दाखवणार आहे. यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो व्हेरिफिकेशनसाठी पाठवला जाईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला याचं जे आहे ते पेमेंट ऑप्शन येईल. पेमेंट ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला तो जो काही वितरक आहे तो निवडायचा असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सोलारसाठी अर्ज करू शकता. जे महावितरणचे पेंडिंग लोक आहेत ते सोलारसाठी असा अर्ज करू शकतात. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडले असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.